मॅच मध्ये वहाळ संघाला पराभूत केलंय. या दरम्यान सीमारेषेच्या बाहेर कोणीतरी शेकोटी पेटवलेली आहे. बघा थंडीचं वातावरण आहे टिकेमाली, मात्र शेकोटी का पेटवली असेल? कारण काय ते थंड पेय घेतलं असेल, अति थंड. ती शेकोटी विझवा. करावे संघ जर टॉप 4 मध्ये पोहोचतो आजच्या रात्रीमध्ये तर निर्भय सिंग पिंटोबाई सेक्टर 48 ज्यांच्याकडून तब्बल 15,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमच्या करावे गावची ओळख नितेश भोईर, एक उत्कृष्ट समालोचक. खरं तर अनेक रायगड मधल्या स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षी ज्यांचा आवाज सातत्याने ऐकायला मिळाला आहे. त्यांचं मनपूर्वक चेन्नईला होते, खरं तर चेन्नईला होते आणि आज चेन्नईवरून दाखल झाले ते. तर शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीमधील. टिके माळी सर आमच्या बरोबर जोडले गेलेत, आमचे गुरुवर्य, आणि त्यांचाही तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. भैरवनाथ धुतूम संघाकडून सलामीची जोडी बर्थडे बॉय मिस्टर हेलिकॉप्टर परेश ठाकूर मैदानामध्ये ॲज अ ओपनर. खेळाडू कक्ष आपण खाली करायचा. खेळाडू कक्ष प्रेक्षक खेळाडू कक्ष आपण त्वरित खाली करायचा आहे. दोन्ही संघांकरता तो आरक्षित खेळाडू कक्ष आहे. आदेश तांडेल याच्यासाठी रतेश पाटील यांच्याकडून प्रत्येक कॅच साठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खरं तर पारितोषिकांची आज लयलूट या मैदानावर झालेली आहे, कारण यजमान करावे टीम या मैदानावर खेळते. CI11 धुतुम विरुद्ध सुमित कुमार अँड कंपनी करावे असा हा सामना आहे. पहिला चेंडू, हो हो, जबरदस्त फटका, जबरदस्त सरळ चेंडू मारला जातोय. तो लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. दमदार सुरुवात, नक्कीच सुंदर सुरुवात झाली. समोरच्या दिशेला ऑन ड्राइव्ह केलं होतं लॉफ्ट हेड परेश ठाकूर, ज्याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त एखादी स्पेशल इनिंग सुद्धा पाहायला मिळू शकते. आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील पाहायला गेलं तर एक दिग्गज खेळाडू ओळखला जातो, धुतुम गावची ओळख. नाही, आजचा दिवस त्याच्यासाठी लकी दिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या आपण पण शुभेच्छा देऊया. दुसरा चेंडू प्रहार केलाय, क्या बात आहे. लगातार हा दुसरा षटकार ठोकतोय तो परेश ठाकूर. आज वाढदिवस गाजवणार असं वाटतंय, कारण त्याचे फटके लिलया सहज फटकेबाजी करतोय असं दिसतंय. खरं तर चेंडू वाईट नव्हता, परंतु या चांगल्या चेंडूला षटकारामध्ये त्यानं परिवर्तित केलं ते परेश ठाकूरनं. शफल क्रॉस होऊन अडबा बॅट ऑन साइडला वळवला. ही कलात्मकता त्याच्याकडे आहे आणि त्यासाठीच पाहायला गेलं तर मिस्टर हेलिकॉप्टर 360 डिग्री मध्ये सुद्धा खेळतो. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि दमदार सुरुवात आहे. 2 लगातार षटकार. असं म्हणतात की वेल बिगन इज हाफ डन. तुम्ही सुरुवात चांगली केलेली आहे, निम्म काम तमाम केलेलं आहे. आणि जर का षटकारांची हायट्रिक त्यानं जर घेतली तर त्याचा वाढदिवसाला आज शुभेच्छांचा वर्षाव तर झालाय, परंतु शुभेच्छांचा पाऊस पडेल कदाचित. नाही देणार हायट्रिक, कारण गोलंदाज हरदेव सांगतोय की मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही. दणकट आहे शरीर यष्टीचा असलेला हा हरदेव, अतिशय होणार असा खेळाडू आहे. आणि हा टेम्पो आहे त्यांचा, तो टेम्पो मला असं वाटतं त्याला मदत करतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हरदेव तांडेल सुद्धा एक मोठं नाव आहे करावे संघाचं. इकडे थोडासा लेग कटर होता, इकडे झेल सोडलाय. ओ माय गॉड, साधा सरळ सोपा झेल आणि तोही परेश ठाकूरचा. हा लेग कटरवर खरं तर समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं, सरळ हातामध्ये होता. आणि अशा सिच्युएशनला परेश ठाकूर सारख्या दिग्गज फलंदाजाला जीवनदान देणं टिके सर पाहायला गेलं तरी मोठी चुकी ठरू शकेल या मॅच मध्ये. नाही, खरं तर थोडस प्रेशर आहे. लोकल टीम आहे, म्हणजे यजमान टीम आहे, त्यामुळे आता प्रेक्षकांची संख्या पण बघा. आणि आपण बघितलं की त्या खेळाडूंपेक्षा त्याचे जे पाठीराखे इथे समोर आहेत ते किती नाराज झाले. त्यांच्यावरच्या चेहऱ्यावरचे भाव खरंच टिपण्यासारखे होते. तर हे जे प्रेशर आहे त्या प्रेशरमुळे अशा प्रकारच्या चुका आपण बऱ्याच वेळा बघितलेल्या आहेत. हा चेंडू मारलाय, हा पण जबरदस्त प्रहार केलाय. नक्कीच षटकार की चौकार,
बघूया आणि पंचांचा निर्णय आलेला हा उत्तुंग असा षटकार. क्लास पाहायला मिळतो. आता मात्र चौफेर फटकेबाजीला मात्र सुरुवात केली आणि काय कव्हर शॉट वरतून सुंदर असा लॉफ्टेड ड्राईव्ह सरळ 6 धावांकरता जीवनदान दिल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार आहे करावे संघासाठी. परेश ठाकूर ऑन फायर. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना स्कोर कार्डवर लागले त्या तब्बल 20 धावा. जर झेल टिपला असता तर त्या 2 आणि या 6 कदाचित वाचवता आल्या असत्या. जर तर शिवाय क्रिकेटही नाही आणि जर तरला क्रिकेटमध्ये स्थानही नाही असं म्हणतात. थोडीशी इंजरी आय थिंक झाले त्या ठिकाणी. दीपक खर तर हा निर्णायक सामना आहे, नॉकआउटची मॅच आहे, अस्तित्वाची लढाई आहे. जर पुढे जायचं असेल तर या मॅच मध्ये सगळे एफर्ट्स पणाला लावावे लागतील. आपलं सगळं तन मन धन सगळं अर्पण करावं लागणार आहे. आणि आता मॅक्झिमम क्राऊड आहे ना इथला, मॅक्झिमम जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक कराव्याचे प्रेक्षक आपल्याला इकडे दिसतात. परंतु धुतुमच्या या यस 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 म्हणजे धावसंख्या आहे ती 18. 2 धावा कमी, कारण डॉट चेंडू होता जिथे 2 धावा पकडण्यात आल्या होत्या. हा चेंडू हरदेवचा यॉर्कर चेंडू, परफेक्ट यॉर्कर असा हा चेंडू होता. सरळ जातोय तो मिड विकेट मध्ये. एक सिंगल रन मिळते. जे वादळ आलं होतं ते शमलेलं आहे आणि त्या वादळानंतर एक सिंगल रन काढलेली आहे. त्यामुळे ही षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या CI11 धुतुम संघाच्या 19. चांगली सुरुवात झाली. 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. पाठीमागचा सामना जरूर करावे संघाने चेस केला होता. वहाळ संघ मोठ्या संघाला खरं तर पराभूत केलंय. त्यामुळं आत्मविश्वास सध्याच्या घडीला त्यांचा सुद्धा दांडगा असेल आणि समोर सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ आहे तो भैरवनाथ 11 धुतुम. 19 धावा आल्यात. रोखावं लागेल या मॅच मध्ये. घरच्या मैदानावर करावे संघाला पुढे जायचं असेल तर परेश ठाकूरला रोखल्याशिवाय मात्र गत्यंतर नाहीये. कारण हा खेळाडू जर 4 षटकं उभे राहिला तर नक्कीच फार मोठ्या धावसंख्येचा चेस करावे संघाला दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागेल. 18-19 18-19 अशी जर सरासरी राहिली तर निश्चितच 70-80 धावाचं टार्गेट करावे संघासमोर उभं करू शकते ती CI11 धुतुम. दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानावर आहेत. त्यामुळे हा एक प्लस पॉइंट राहिलेला आहे तो CI11 धुतुमचा. व्यासपीठावर तमाम सर्व मान्यवर मंडळी या मॅचचा मनमुराद असा आनंद घेते. त्या सर्व मान्यवरांचं, त्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बरीचशी मंडळी करावे गावातीलच बरीचशी ग्रामस्थ मंडळी आहे त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि दुसरं षटक मला असं वाटतं घेऊन येतोय तो रोनक तांडेल. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. यावेळेस मात्र पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आता मात्र पाहायला गेलं तर कम्युनिकेशन नाहीये. हेच घडलं. पुन्हा एकदा जीवनदान देण्यात आलंय. आज वाढदिवस आहे, स्पेशल डे आहे आणि त्याच वेळी कदाचित झेल सोडले जातात की काय परेश ठाकूरचे. आणि ते चित्र पाहायला मिळालं. पहा हाही झेल आपल्या टीव्ही स्क्रीनवर किती सोपा होता. जयेश तांडेल नॉट एक्सपेक्टेड. कारण या मॅच मध्ये खरं तर डिसायडर मॅच आहे. इथे जिंकलाच एक ट्रॉफी निश्चित होणार आहे. एक मोठा जल्लोष करण्याची संधी तुमच्या 11 खेळाडूंसह इतर सगळ्याच क्रीडा रसिकांना पाठी राख्यांना सुद्धा मिळणार आहे. आणि ती संधी द्यायची की नाही ते तुमच्या हातामध्ये आहे. ऑन साइडला स्विंग केलाय, बॉलला पाठवलंय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित गरजचा धमाका षटकार. नाही, दोन्ही बाजूने आता फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूने परेश होता, आता रोहितचा हा फटका बघा. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू होता, परंतु या चेंडूला पण मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये तडकावलं सरळ ते रोहित घरतनं. हौसले बुलंद झाले, ते जीवनदान मिळालंय. आणि मराठीमध्ये म्हण आहे ना की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. त्यानं ओळखलंय की आता मी मेलेलोच होतो ना, तर आता धुवाधार मी फलंदाजी करणार, धडाधड फटकेबाजी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तो रोहित घरत.
हा चेंडू रक्षात्मक पद्धतीनं आता मात्र त्यानं आकलेनं खेळलेला आहे. असं नाहीये आपण जसं विचार करतोय तसं की नुसते फक्त मारामारी या मैदानावर होते किंवा नुसते फक्त फटके षटकार चौकार लागतायत. सेन्सिबल क्रिकेट पण डिफेन्सिव्ह क्रिकेट पण आपल्याला बघायला मिळतंय ते CI11 दुतुमकडून. संयम फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. समोरचा साथीदार परेश ठाकूर सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे, त्यामुळे आपल्या पार्टनरवर सुद्धा विश्वास असायलाच हवा आणि तेच सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ दिसतंय. थोडासा वेट केला होता, ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट फिल्डरला पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. स्वर्गीय अभिमन्यू तांडेल स्टँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. उत्तुंग षटकार, जबरदस्त जबरदस्त कॉन्फिडंट म्हणतात ना तर काय तर हा बघा मारला फटका तिथेच बसला तो जागेवर, अजिबात उठला पण नाही, बघत बसला फक्त चेंडूकडे कुठे जातोय आणि स्वर्गीय अभिमन्यू तांडेल स्टँडच्या दिशेनं हा मारलेला एक जबरदस्त कॉन्फिडंटचा षटकार परेश ठाकूरच्या बॅट मधून निघालेला. 2-2 झेल सोडल्यानंतर खर तर या धावा नक्कीच थोड्याशा जखमेवर मीठ सोडलंय पीटर बडेन, कारण संधी दिली होती परेश ठाकूरने सुद्धा बाद करण्याची स्वतःला. लोवा फुल टॉस बॉल हलक्या हातानं ड्राईव्ह केला मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे सरकत असताना. इकडे पहा थोडस मिसफील झालं होतं, दुसऱ्या रन साठी थोडस उशिरानं खरं तर प्रयत्न करत होते, त्यामुळे एकच धाव मिळाली. नाही या फलंदाजांची जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांना जीवनदान तर मिळालेलंच आहे, परंतु त्या जीवनदान मिळाल्यानंतरची त्यांची खेळी आहे ना ती त्यांनी आताताईपणा केलेला नाहीये. षटकार मारतायत, चांगल्या चेंडूचा सन्मान देतात आणि सिंगल मध्ये कन्वर्ट करतायत. म्हणजे ताट त्यांना वाढलेलं आहे, भात तेवढाच घेतात, वरण तेवढाच, मध्येच एखादा पापड, मध्येच लोणचं, हे सगळं मिश्रण त्यांनी आपल्या फलंदाजीमध्ये केलेलं आहे ते परेश आणि रोहितनं. रोनकचा हा चेंडू फुल टॉस होता, झेल होईल का नाही, सेफ लँडिंग झालेलं आहे. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी आणि या 2 धावांनी धावसंख्या पोचलेली आहे ती CI11 दुतुम संघाची 36 बिन बाद. बिनबाद 36, 2 षटकं संपलेली आहेत. करावेचे पाठीराखे आता थोडेसे स्तब्ध झालेले आहेत. मला असं वाटतं आमचे दशरथ पाटील पण डोक्यावर हात ठेवून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचाही सुपुत्र मैदानात खेळतोय, कारण टार्गेट जसजसं जास्त समोर असेल तसतशी चिंता आहे ती सुमित कुमार अँड कंपनी करावेच्या खेम्यामध्ये होऊ शकते, हे दशरथ पाटील यांनी ओळखलेलं आहे. परंतु जर आपण या दोन्ही षटकांचं विवरण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 19 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 17. दोनही चांगले बॉलर्स होते खरं तर. हरदेव आणि रोनक पाठीमागच्या ही मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती, परंतु जेव्हा झेल सुटले जातात ना गोलंदाजांचा आत्मविश्वास सुद्धा थोडासा डळमळीत होत असतो आणि क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये असतं. खरं तर गोलंदाजांना स्फूर्ती देणं, गोलंदाजांना दिलासा देणं हे क्षेत्ररक्षकांना करावं लागतं आणि जेव्हा असे झेल सुटतात तेव्हा बऱ्याच वेळेला मग त्यांची षटकं महाग जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण खरं तर करावे गाव म्हणजे भजनी बुवांचं गाव असंही म्हटलं जातं. आमचे दशरथ पाटील सांगतात की आमच्या गावामध्ये भरपूर भजनी मंडळ आहेत. भजनामध्ये कसं फक्त गायक पट्टीचा असला तरी चालत नाही, त्याची सातकरी मंडळी पण चांगली लागते. तबल्यावर कोण आहे, टाळ कोण वाजवतंय आणि साथ कोण देतंय, तसं क्रिकेटचं आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा आरोळी असं म्हटलं जातं, तसं क्रिकेटचा खेळ आहे, कोणा एकट्या दोकट्याचा खेळ नाही. त्यामुळे प्रत्येकाला एफर्ट द्यावे लागतील. एक चुकला तर त्याचं नुकसान संघाला भोगावं लागणार. हो हो, फुल टॉस चेंडू, अफलातून फटका, अगदी 360 डिग्री मध्ये मारलेला हा परेश ठाकूर यांचा उत्तुंग असा षटकार. कमाल बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. सरळ बॅटवर दिला होता, यावेळेस आपण पाहतोय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलाय. आणखीन एक मोठा षटकार येत असताना परेश ठाकूर सोडलेले 2 झेल आता मात्र चांगलेच अंगलट येताना दिसलेत ते करावे संघाच्या दृष्टिकोनातून. 42 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 13 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 बॉलमध्ये 33 धावांवर खेळतोय परेश आणि चांगली 3 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान रोहित गरजनं दिलंय. 5 षटकार परेशच्या बॅटमधून आलेत.
आणि एक से बडकर एक अशी षटकार त्यानं मारलेली आहेत. म्हणजे सेम टू सेम नाही मारले, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलला वेगवेगळ्या एरियामध्ये मारलेले त्यानं अफलातून षटकार या निर्णायक मॅच मध्ये. खरोखर क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे हे फटके आपल्याला बघायला मिळालेले आहेत ते परेश ठाकूर याच्या बॅटमधून. रोहित घरत चांगली साथ देतोय. आमचे अंपायर गोलंदाजांना थोडासा कानमंत्र देत आहेत आणि खेळण्यासाठी तयार आहे. तर परेश ठाकूर बर्थडे बॉय ना हा चेंडू धाडलाय पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. क्या बात आहे परेश, अफलातून अशी फलंदाजी. चेंडू हा पण चांगला होता, मात्र काय स्टायलिश पद्धतीनं हा चेंडू फुटवर्कचा वापर करून सीमारेषे पलीकडे लॉंग ऑनला धाडलाय तो परेश ठाकूरनं. लाजवाब अशी यादगार मला असं वाटतं याची बारी ठरेल. त्याच्या इनिंगकडे नजर टाकली तर फक्त षटकारांचीच भाषा बोलतोय. चौकार अजून निघालेलाच नाहीये. षटकारवर षटकारच मारत चाललाय सध्याच्या घडीला आणि संपूर्णपणे गोलंदाजांना डॉमिनेट करण्याचं कार्य करतोय तो मिस्टर हेलिकॉप्टर परेश ठाकूर. सुपर बॅटिंग आणि पाठीमागचा षटकार आपण पाहिला तर अगदी डाऊन दी ग्राउंड समोर मारलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलाय शिबूच्या. आणि हा स्कोर कार्ड मात्र वेगानं पळतोय. खरं तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. सुरुवातीला अगदी पहिल्या चेंडूपासून त्यानं षटकार मारायला सुरुवात केलेला आहे आणि तोच प्रभाव आतापर्यंत ठेवलेला आहे तो परेशनं. ओ स्लोवर डिलिव्हरी स्लोवर, परंतु नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. नो बॉल आणि नो बॉलवर काहीच बोनस नाही घेतला तो परेश ठाकूरनं. कदाचित बॅक ऑफ द हँड टाकण्यासाठी गेला होता किंवा सटकला असेल. निराश आहे बघा, निराश. डोळ्यावर त्यानं हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला, निराश झाला. बॅटवर तो हात आपटतोय, परंतु क्रिकेटमध्ये असं होत असतं. शॉर्ट पिच चेंडू कव्हरचा देखणा फटका मात्र हातामध्ये आणि फ्री हिटचा हा चेंडू होता, त्यामुळे जीवनदान मिळतंय ते परेश ठाकूरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्या की नाही बघूया. पंचांचा अजूनही काही इशारा नाही, याचा अर्थ 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. 51 धावा 50 क्रॉस केलेली आहे. 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या CI11 धुतुमच्या. प्रत्येक चेंडूवर कसं लक्ष पाहिजे खेळाडूंचं हे दिसतंय आपल्याला. तिसऱ्या पंचांकडे धाव रनआउट साठी ना सर. यस, दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही ते बघायचं आहे. मजा आली या मॅच मध्ये. खरं तर सुरुवातीपासून सुमित कुमार अँड कंपनी करावे संघाने या 2-3 मॅच मध्ये धुमाकूळ घातलेला. असं वाटलेलं की ही जी विजयाची घोडदौड आहे हेच कायम ठेवतील, परंतु CI11 धुतुम संघानं मस्त टक्कर दिलेली आहे. परेश ठाकूरनं अफलातून सुरुवात केली आहे आणि रोहित घरतनं त्यांना अतिशय चांगली साथ दिलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. बॅट्समन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला की नाही. दुसरी धाव घेत असताना पंच तपासतात अगदी करीबी मामला आणि नॉट आउट. यस, मेन अंपायर जो निर्णय अगोदर ठेवलेला तसाच आहे. नॉट आउट. शिवू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शॉट ऑफ लाईन होता, बॅकफुटवरून स्लॅश केलाय. स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. काय फटके मारलेले आहेत. हा चेंडू तर खरं तर आखूड होता. थोडासा मागे आले, बॅकफुटवर जाऊन ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन हा चेंडू जबरदस्त अतिशय चांगल्या पद्धतीने तटवलेला आहे. तर पॉइंट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी अफलातून फलंदाजी, प्रेक्षकांची मनं जिंकणारी फलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते ती परेश ठाकूर याच्याकडून. हा चेंडू ओव्हर पिच. आता मात्र हवेत झेल होईल का? आणि हो, झेल टिपला जातोय. परेश ठाकूर मात्र निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येतोय. हा चेंडू
ऑफस्टमच्या बाहेर होता, थोडासा जाळं टाकलं होतं गोलंदाज शिबून आणि या जाळ्यामध्ये अडकला तो परेश ठाकूर. अर्धशतकांनी उलकावणी दिली त्याला. 45 धावांवर खेळत होता आणि आज बर्थडे सुद्धा होता. कारण वाढदिवसाला जर अर्धशतक आलं तर नक्कीच लक्षात राहणार ठरतं. परंतु नॉट बॅड 45 धावांची सुपर डुपर इनिंग मात्र साकारली. मिस्टर हेलिकॉप्टर दो तुमची ओळख परेश ठाकूर टाळ्यांच्या गजरामध्ये करत त्याचं स्वागत केलं जातं खेळाडू कक्षामध्ये. आणि का करू नये, सलामीला जात असताना सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 45 धाबा ज्या ठोकल्या त्यानं पहिली सफलता मिळाली करावे संघाला. शिबूला 55 धावा आहेत आतापर्यंत धावफलकावर. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागणार आहे करावे संघाला. यावर शिक्कामोर्तब जरूर झालाय. 4 ओव्हरचा हा सामना आहे, 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे 55 धावा या खूप धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. कारण हे 3रं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही यानंतर पण एक षटक असणार आहे. या षटकातील मला असं वाटतं शेवटचा एकच चेंडू शिल्लक असावा. म्हणजे अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत ते फलंदाजीसाठी CA11 धुतुम या संघाला. हो, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, मस्त गोलंदाजी. शिबून एंड चांगला केलेला आहे. अंत भला तो सब भला. या षटकाचा शेवट शिबून चांगला केलाय आणि धावसंख्या मात्र आहे ती 55 वर. आज या स्पर्धेसाठी दशरथ पाटील, राकेश तांडेल, दीपक पाटील, जयेश भोसले यांनी सुंदर असं समालोचन केलेलं आहे. त्याच्याबरोबर आमचे संदेश म्हात्रे स्कोरिंग आणि कडू साहेब या दोघांनी चांगलं स्कोरिंग केलं आहे. आणि नितेश भोईर आत्ताच आलेले आहेत, जे कराव्याचे नितेश भोईर हेही सध्या खूप समालोचनामध्ये बिझी असतात. उरण एरिया म्हणजे त्यांचा बालेकिल्ला, होम पिच म्हणायला काही हरकत नाही. त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. 55 धावा झाल्यात. अजूनही सगळी मान्यवर मंडळी व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घेते. आणि अजूनही मला असं वाटतं शेवटचं षटक शिल्लक असेल आणि शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे तो जयेश. यस, या दरम्यान साईदान ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष चंदेश ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत करतोय. चौथं आणि अंतिम षटक आता मात्र असेल. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल जयेश तांडेल. 55 धाबा झाल्यात. रोहित यावेळेस मात्र पाहूया मिस टायमिंग झालाय. स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये अलगद झेल टिपलाय. जयेश तांडेला मात्र पहिलाच बॉलवर सफलता. 55 ला दुसरा धक्का. आता शिट्ट्या वाजायला लागल्यात बघा. आता टाळ्यांचा कडकडाट व्हायला लागलेला आहे. कारण ज्या गोष्टी करावेकरांना पाहिजे होत्या त्या गोष्टी आता घडत चाललेल्या आहेत. 2 विकेट आल्या. परेश ठाकूर कधी बाद होतोय अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते करावेकरांनी. आणि तो परेश ठाकूर बाद झाल्यानंतर धावांचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे आणि 2 विकेट गेलेत बघा. पाठीमागच्या मॅच मध्ये 51 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय करावे संघानं. इकडे 55 झाल्यात. त्यामुळं जयेश तांडेलला या ओव्हरमध्ये मात्र जेवढ्या धाबा कमी देता येतील तेवढ्या मात्र लाभदायक ठरतील. नाही, आणि त्याला करावं लागणार आहे. तो कॅप्टन आहे, संघ मालक आहे, तो नेता आहे, या टीमचा सेनापती आहे. त्यामुळे त्याला हे सगळं करावं लागणार आहे. त्याच्याकडे बराचसा अनुभव आहे. आणि होणार काय दीपक, जेवढ्या जास्त धावा होतील तेवढ्या त्यालाच कराव्या लागणार आहेत. कारण तोच सलामीला येतो, तोच फटकेबाजी करतो. त्यामुळे जेवढ्या कमी धावा येतील तेवढं त्याला कष्ट नंतर चेसिंग करताना कमी करावे लागतील. दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यानेच घेतले. यस, आणि त्याचमुळे संघाला मात्र पुढे न्यायचं असेल या ट्रॉफी मध्ये, खरं तर या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी निश्चित करायची असेल तर त्याला खरं तर अष्टपैलू खेळ सादर करावा लागणार आहे. अग्रिगोळी प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला गौरवण्यात आलेलं आहे. फलंदाजी तर आपण त्याची बघितलेलीच आहे. खरं तर कमी उंचीचे खेळाडू आहेत ना, त्यांची फलंदाजी बघायला खूप मजा येते. आडवे तिडवे कसेही फटके मारतात, पण षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर असतात हे खेळाडू. आणि गोलंदाजी आता त्याच्या वाट्याला आलेले. शेवटचं षटक डेफ्थ ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर. हा चेंडू राईट आर्म राऊंड. हो,
मस्त चेंडू, मस्त अपील केला होता तो जयेशनं. मात्र या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. जेवढे सिंगल रन येतील तेवढे करावेकर खुश होतील आणि जेवढे षटकार येतील तेवढे धुतुमवाले आनंदित होतील. 56 धाबा झाल्यात आतापर्यंत. अब तक 56. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रणित ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर दोन्ही चांगले फलंदाज आहेत, चांगले स्ट्रोक्स खेळू शकतात. परंतु आजची रात्र कराबे संघासाठी सुद्धा जयेश तांडेलला गाजवलंय आणि त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आता मात्र वाढल्यात. एकट्यानं मात्र करून दाखवले आज दोन्ही मॅच मध्ये आणि जणू काही त्यानंच विडा उचललाय. या संपूर्ण संघाची जबाबदारी त्यानं त्याच्याच खांद्यावर घेतले. अशाच आविर्भावामध्ये मात्र आज खेळ झालाय. सुंदर ड्राईव्ह यावेळेस मात्र कबसला. फिल्डर पाहूया पाठीमागून. ओ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. विपुल आहे, 2 धावा मिळतील. दुहेरी धावांचं योगदान मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. प्रणित ठाकूर आहेत, खातं उघडले प्रणितनं. 2 या धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 58 या आकड्यावर. नाही, जयेशनं शेवटच्या षटकामध्ये आता 3 चेंडू मध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. म्हणजे एका एका खेळाडूचं महत्व बघा. परेश ठाकूर बाद झाल्यानंतरची जी घसरण झालेली आहे CI11 धुतुमची, ती फार भयंकर घसरण झालेली दिसते. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. शेवटचं षटक कसं टाकायचं आपल्या या तिन्ही हरदेव, रोनक, शिबू यांना दाखवून देतोय तो. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. बॅट्समन रिव्ह्यू ना सर? येस, बघूया. चेक करतात पंच, तिसरे पंच. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता खरं तर. कारण जयेश तांडेल म्हटला की थोडस लेग कटर्स तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमधून. त्याचमुळे लेग कटरवर मात्र प्रभावी उपचार म्हटला तर रिव्हर्स स्वीप, स्विच इट. परंतु चेंडू जास्त बाहेर निघालाय की नाही याची चाचपणी सध्याच्या घडीला केली जाते. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येत असताना शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 58 धावा धावफलकावर आहेत. प्रणित ठाकूर ऑन स्ट्राईक. 60+ एक चांगली टोटल ठरवू शकेल धुतुम संघासाठी. प्रणित यावेळेस मात्र उडवतोय अगदी समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल चाललाय. पंचांच्या इशाऱ्याची जरूर आम्ही वाट पाहू. परंतु एक चांगला स्ट्रोक्स यावेळी मात्र धुतुम टीम साठी येत असताना. परंतु 4 की 6 हेलिकॉप्टर आणि हा हेलिकॉप्टर षटकार सुपर स्ट्रोक होता. प्रणित ठाकूरच्या बॅट मधून महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देणारा हा सुंदर असा हेलिकॉप्टर. धावसंख्या 6 ने जम्प करेल स्कोर कार्डवर. 64 धाबा, 64. 4 ओव्हर्स मध्ये मित्र म्हणजे फार मोठी धावसंख्या झाली. ठीक आहे सर. येस, प्रणितने दाखवलंय की टायगर अभी जिंदा आहे, मी आहे अजून, घाबरू नका धुतुमवाले. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये वाईट टाकला जातोय आणि या वाईट धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 2 बाद 65. 2 बाद 65. शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, तो या सत्रातला घेऊन आलाय तो जयेशचा हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला. 1 धाव तर काढलेली आहे, दुसरीसाठी सरसावलेले आहेत आणि हे काय झालं, चेंडू गेला सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या बॉलवर. पहा लेझी पुन्हा एकदा रिप्ले. हा थोडस लेझीनेस आणि त्याच वेळा 4 मिळाल्या. परंतु या महत्वाच्या 4 धाबा टीमची टोटल. भैरवनाथ 11 धुतुम CI11 संघ आपण पाहतो 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 69 धाबा. 70 धावांचं महाकाय असं आव्हान मात्र उभे ठेवण्यात आलंय. त्यामुळं दुसऱ्या सत्रामध्ये घरच्या मैदानावर खेळताना करावे संघाला मात्र चांगली दमछाक होणार आहे. सुपर बॅटिंग सुरुवातच धुमधडाक्यामध्ये झाली. खास करून परेशचा खेळ 45 धावांची खेळी त्यानं साकारली आणि त्यानं केलेला जो अर्ली स्टार्ट होता तो नक्कीच फायद्याचा राहिला या मॅच मध्ये. तिकडे दशरथ पाटील विचारतात येऊ का नको येऊ, त्यांना म्हटलं या. दशरथ पाटील साहेब या तुम्ही. चिक या दरम्यान मटन ग्रुप करावे गावच्या वतीनं टकोबा साऊंड सिस्टीम डीजे ऑपरेटर यांच्याकरता कॅश पारितोषिक 500 रुपये. काय म्हणाल सर, या साऊंड सिस्टीम हे मायक्रोफोन टकोबा हे नाव महाराष्ट्र राज्यामध्ये
प्रसिद्ध नाव आहे आमचे लहान बंधू प्रोप्रायटर रवींद्र मात्रे यांच्याकरता कॅश पारितोषिक 500 रुपये मटन ग्रुप करावेगाव. नाही खरं तर मटन ग्रुप म्हणजे मटणाचा तरी भाव 1 किलोचा तरी द्यायला पाहिजे त्यांना. आता 800 रुपये किलो मटन असेल ना, अर्धा किलो मटन त्यांना येईल तर 1000 तरी दिले गेले पाहिजेत. कारण का आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्ही बघितलं की फक्त लाईट गेली पण अगदी म्हणजे साधारण 5 ते 10 सेकंदात ते धावलेत आणि 5 ते 10 सेकंदात लगेच त्यांनी लाईट लावली. म्हणजे हा जो समय सूचकता आणि तत्परता जी असते ना, जी खरी डीजे मास्टर किंवा लाईटमन साठी आवश्यक असते, ती सगळी जी म्हणजे चांगले गुण या सिस्टीम वाल्यांकडे आहेत. हे एक विशेष आम्हाला इथे बघायला मिळालेलं आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी होतं काय, लाईट जाते तरी तो जो लाईटमन असतो किंवा डीजे वाले असतात कुठेतरी असतात दुसरीकडे, आवाज बरोबर नसला तरी काही जण वेळेवर तिथे हजर नसतात. परंतु आपल्या डीजे वाल्यांना खरोखर मी मनापासून धन्यवाद देईन. हॅलो, तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल याच गावचे सुप्रसिद्ध समालोचक, खरं तर ज्यांच्या डेट्स मिळणं सुद्धा आयोजकांना फार मोठं जिकिरीचं काम असतं. अगदी भिवंडी परिसरापासून संपूर्ण उरण असेल, संपूर्ण रायगडभर, पालघर जिल्ह्यामध्ये खरं तर त्यांच्या डेट्स मिळणं ही फार खरं तर मोठी गोष्ट आहे. आणि ज्यांना डेट मिळाली, ज्यांना तारीख मिळाली दशरथ पाटील सरांची, तर ते आयोजक सुद्धा भाग्यवान स्वतःला समजतात. आणि काल मोठी जुईला आमच्या समवेतच होते 4 वाजेपर्यंत. आणि सगळ्यांना तिकडे सुद्धा खळखळून हसून सोडलं होतं आणि त्याचाच आवाज आपण ऐकणार आहोत. परंतु या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, खासदार चषकामध्ये मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. खास करून आमचे दशरथ पाटील सर असतील, आमचे योगेशदादा तांडेल असतील, आमचे निलेशदादा मात्रे असतील, संपूर्ण आयोजन कमिटी, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. आपण कुठेही जाऊ नका. दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया हास्य सम्राट, विनोदीचे बादशाह दशरथ पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद दीपक पाटील. अतिशय दमदार समालोचन, त्यांना साथ संगत करणारे आमचे टिकेमाळी सर, उत्तम समालोचन. तर त्यांना सन्मानित करावं राकेश तांडेल. चल 70 धावांचं अतिशय कठीण आव्हान. खरं म्हणजे आमचं देखील अवसान गळालेलं आहे. शेवटी कसा तरी आता उभा राहायचं, काय करणार. येस येस, चला. जयेश तांडेल, निखिल पाटील 70 धावांचं म्हणजे 17.5 धावांचं इक्वेशन. आणि पहिलं षटक घेऊन प्रणित ठाकूर. राईट आर्म महोदय विकेट तयार, खेळेल. आणि हा यस पहिला चेंडू, दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. पहिला चेंडू स्वैर मारा, दिशाहीन मारा, 1 धावेचा इशारा. उदय तांडेल आणि गुरुनाथ पाटील यांनी मात्र अतिशय आज दिवसभर आणि रात्रभर देखील चांगली कामगिरी. तोच स्टॅमिना म्हणजे रामदेव बाबांना यांच्याकडे पाठवायला पाहिजे. येणे जाणार रामदेव बाबाला या तिथे यायला पाहिजे. ते देखील झकमातील यांच्या समोर, दोघांसमोर किती स्टॅमिना आहे बघा. डे नाईट 18 तास. आणि हा पहिला टोळा, दॅट शुड बी 6 रन्स, 4 रन्स कॅच. यस, जयेश तांडेल पहिला दमदार चौकार. आणि मटन ग्रुप उद्या 1 बकरा जास्त कापा, नाही का. चला राकेश तांडेल, कृपया दीपक पाणी यांना सन्मानित करावं प्लीज. टिकेमाळी तर उद्या असतील समजा, प्रश्नच नाही. त्यांचा उद्या सत्कार करूया आपण. का ते घरचेच आहेत, घर की मुर्गी दाल बराबर.
आणि हा लॉब केलाय जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार ब्लास्ट केलाय जयेश तांडेल यांचा दमदार स्ट्रोक केलेला आक्रमण केलेला अटॅक दॅट शुड बी 6 रन्स. काय करणार अशा तरी वाढतील नाही का कारण ईव्हीएम आमच्या हातात आहे. धावसंख्या 8 वर बिनबाद 8 9 वर 9. चला बॉलिंग मार्क होता यार जयेश तांडेल आणि निखिल पाटील. तर लवल्या कुठे गेला आता मगाशी आला होता इकडे पैसे घेऊन. ईव्हीएम आणि आमची केडी किरण दळवी. ओ क्लीन बॉल त्रिफलाचित क्या बात आहे जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. ज्याला 10वीला 90% 12वीचा पेपर मात्र कठीण आहे. हे देखो हवा देखो हे देखो देखो जरा वरती मात्र अजून कबड्डी. अजून आले का अपुरेपर आहे का आता कोण लावणार आता लावून फायदा पण नाही. जयेश तांडेल जी मेन विकेट तर काही चमत्कार झाला. अलंकार आहे आदेश तांडेल आहे अजून एकापेक्षा आहेत विपुल आहे पोलावड आहे धनेश कडू आहे. खरं म्हणजे कराव्याचं मैदान बघितलं ना की असं वेस्ट इंडिजची आठवण येते बघा. आनंद व्यक्त करा बघा कोणाला त्रास नाही का मस्त पिणार घरी जाणार. उद्या संडे आहे मटन ग्रुप उद्या तो आप एक आहे. उद्या काल्याचं कीर्तन आहे काल्याचा दिवस आहे उद्या मनसोक्त प्या. काही गोलंदाजी केली प्रणित ठाकूरने दिल्या फक्त 9 धावा 1 बाद 9 9 बदाने वनडाऊन फलंदाज अलंकार तांडेल मिस्टर मॅक्सवेल दिव्याची जी इनिंग इथं पुन्हा एकदा करतील का. जो दिव्यामध्ये ब्लास्ट केला होता अलंकार तांडेल एकापेक्षा एक दर्जेदार स्ट्रोक्स मिस्टर खेलेल अलंकार तांडेल 20 चेंडू मध्ये 61 धावांची जी घातक. आणि हा ये देखो और ये गेन आणि हा झेल झाला ड्रॉप. जाऊ देवा आमच्याने पण सोडला होता परेश ठाकूरचा 2 झाले लेवल ते 2 सोडले होते अजून एक सोडा म्हणजे बरोबर लेवल बरोबर होईल बरोबर की नाही. दरम्यान षटकार हॅट्रिक करता कॅश पारितोषिक 3000 आणि करावे संघाने जर सामना ही मॅच जिंकली तर कॅश पारितोषिक 5000. करावे गावातील कट्टर बाल्यामामा समर्थक मंदार तांडेल आणि सुशार तांडेल यांच्या वतीनं. चला प्रणित ठाकूर तयार खेले निखिल पाटील लास्ट डिलिव्हरी. बघा चेंडू आता मात्र ट्रॅव्हल होत नाही. चेंडूला मिडॉनला स्ट्राईक रोटेट करेल आणि पहिल्या षटकात धावा लावल्या 10. मात्र आता तुम्हाला अटॅक करण्याशिवाय पर्याय नाही कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. चेक जाऊया सन्मानाकडे. खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि मराठी भाषेला समृद्ध करणारा आवाज सूत्रसंचालक निवेदक समालोचक म्हणून रतनबुवा ट्रॉफी बरीच वर्ष गाजवतात. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा. आदरणीय दीपक पाटील साहेबांचा सरांचा या ठिकाणी सन्मान करूया व्यासपीठावर. आज खरं तर ते चर्चगेटला होते आणि त्यांचा मेसेज तसा आला होता एक मीटिंग होती आणि त्यांनी म्हटलं की थोडा उशीर होते मला पण आम्ही त्यांची वाट पाहत होतो आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये. आदरणीय दीपक पाटील सर या सर प्लीज खऱ्या अर्थानं आपल्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे या क्रिकेटच्या व्यासपीठावर. मराठी भाषा कशा प्रकारची अवतरित करायची कशा प्रकारची शब्दफेक असायची आणि खऱ्या अर्थाने संयमी असं हे आवाज आपण पाहताय. मोठे मोठे इव्हेंट कॉर्पोरेट इव्हेंट असतील क्रीडा स्पर्धा असतील
अनेक उपक्रम असतील ज्यांच्या वाणीतून आदरणीय उदयजी तांडेल आणि आदरणीय रमेशजी तांडेल यांच्या संयुक्त शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल या व्यासपीठावर. सिद्धेश ठाकूर याचा पहिला चेंडू पुन्हा एकदा जाईल. दमदार टायमिंग आणि निखिल पाटील यांच्या पटवला आणखीन एक बिग सिक्सर. असे टोळे तुम्हाला आणले नक्कीच कमबॅक करायला हरकत नाही. ये देखो संदीप पांडे क्या बात आहे. नाही कॉन्फिडन्स काय क्रिकेट आहे नाही अनुभव आहे त्या अनुभव काय का चाटायचा आहे. यस गुरुवर्य काय म्हणाल मैदान आहे. दीपक पाटील सर मॅच ऑन आहे मात्र बघा दीपक पाटील कुठलंही सर टार्गेट नथिंग टार्गेट इन इम्पॉसिबल इन क्रिकेट सांगू होऊ शकतात असं काही नाही. 400 धावा देखील चेस केल्या होत्या. सर काय म्हणाले या स्पर्धेच्या माध्यमातून मॅच तर ऑन आहे. मॅच आपण पाहताय एका बाजूला सिया 11 थुतुम आणि करावे 11चा सामना चालू आहे. आपण चर्चगेटला एक मीटिंग करता होतात मात्र आपला मेसेज आला. हा बॉल कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहू शकाल डिपिश मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण कलेक्शन खराब होतं. 2 धावा अंकित केलेल्या. एकंदरीत कसा अनुभव बऱ्याच कालावधी करावे गावच्या या क्रीडा नगरीमध्ये आणि नवी मुंबई क्षेत्रातील सर्वात मोठं मैदान आणि खासदार चषकाचं हे दिमागदार आयोजन. खरं तर मी या स्पर्धेला उशिरानं आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. योगेश दादा यांना सांगितलं होतं मी आणि एका क्षणाला तर मी असं सांगितलं होतं की उशीर होते तर मी घरी जातो कारण उशिरा जाणं मलाही आवडत नाहीये. परंतु त्यांनी सांगितलं नाही तुम्ही या इकडे. सर्वात आधी त्यांना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मला खरं तर उपलब्ध करून दिली आणि खूप सुंदर स्पर्धा खरं तर पाहायला मिळाली. हे क्लायमेट अनेक स्पर्धांमध्ये नाही बघायला मिळत. तुम्हालाही माहिती आहे बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही कव्हर करताय. सुंदर असं क्लायमेट खरं तर आणि प्रेक्षकांनी गजबजलेली स्पर्धा आणि कूल वातावरणामध्ये स्पर्धा सुरू आहे. प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतो आणि सामने सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत रंगतात. हे स्पर्धेचं यश आहे आणि नक्कीच ही स्पर्धा सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालते. खासदार चषक आणि या स्पर्धेला आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय उद्याच्या दिवसासाठी सुद्धा आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. येस थँक्स अ लॉट दीपक पाटील सर. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवण्याचा बहुमान अनेक मोठे मोठे इव्हेंट ज्यांच्या वाणीनं समृद्ध केलेला आवाज या मराठी भाषेला समृद्ध केलेला आवाज आहे आदरणीय दीपक पाटील सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद दीपक पाटील. नाराज होऊ नका प्लीज. डस्टबिनला याचे तुम्ही उत्तर करायला आलात चालेल. धाव संख्या 19 1/19. चला अजूनही बॉल बाकी 3. शेवटचा सामना क्वालिफायर मॅच. कमीत कमी 50,000 तरी कॅश प्राइज नक्कीच म्हणजे टॉप 4 मध्ये जाईल. पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला गोरसई. दुसऱ्या दिवशी साईदाम नेरोड आणि काल झाला बामण डोंगरी. इच्छापोती वाशेगावला 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना आणि हा यस पुन्हा एकदा. हो येस आणि अशा प्रकारे काय जबरदस्त आहे. चला ओके दीपक पाटील थँक्यू. जाताना सावकाश जा प्लीज. रात्रीचा प्रवास आहे. सेकंड विकेट फॉलन. निखिल पाटील यांनी फक्त 9 धावा केल्या 4 चेंडू मध्ये. पहिली फळी कोसळलेली आहे. दोन्ही सलामीवीर दंबूच्या दिशेने मार्गस्थ. पराभवाचे दाट धुक आणि विजयाचे ढोळे. बघा या धुतुमाने मात्र तिन्ही संघाची कावेरी उतरवलेली आहे. आता कॉमेडी काय देणार आता मधून मोदी साहेबांना आणावं लागेल कॉन्फिडन्स साठी बरोबर की नाही. ते आता तेच करत तोच विचार आहे. माझा पण त्याचा विचार आहे. हे शॉर्ट पिच चेंडू कुठला पाहिजे हात ट्रॅकर. हे देखो संदीप तांडेचं काय म्हणणार सांगा तुम्ही मला. आता अशात कॉमेंट्री काय करणार. आता करायची म्हणून करायची. 10वीला 90% 12वीला नापास. 3/19 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. जाऊ द्या शेवटी हारजीत असते. तुम्ही जर झेल सोडला नसता परेश ठाकूरचा त्यांनी जी खेळी साकारली शेवटी अशा गोष्टी जरता चालत नाही. जरताच्या गोष्टी क्रिकेटमध्ये चालत नसत्या. परेश ठाकूर हा त्याची मी तोंडऱ्यामध्ये बॅटिंग बघितली होती. एक दर्जेदार फलंदाज ज्याचा झेल सोडला असता आम्ही हे केलं असता ते चालत नाही. 3/19 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जाऊ दे KPL आपल्याला खेळायची बरोबर की नाही. त्याच्यात तुम्ही ते करा
आता एकही रुपया लागणार नाही. यस अलंग दांडेल यांनी अर्धशतक कुठलंच. संदीप तांडेल येते 5000. अजून कोण आहे का लावणारा? 10,000 कोण आहे? पिट्या 10,000. इकडं 5,000 15,000 मिळतील. मॅच जिंकल्यानंतर म्हणजे 50,000 मॅच जिंकतातच ना. मटन गँग किती आहे? मटन ग्रुप आता मटन समजा वजरा तरी असते का नाही? कोथले बिथले असते की नाही? मुंड्या बिंड्या मस्टँग यांच्याकडून किती? 20,000. जर करावे संघाने सामना जिंकला 13 मध्ये 50 म्हणजे प्रत्येक चौकार. हे काय जिंकणार आता? अर्धा तरी धावा करा म्हणजे झाले. चला कळवले तुमच्या धावा तर तुम्हीच मोजा. आम्हाला कधी इंटरेस्ट नाही आणि आमच्या आता ओटीपीटी कोण भरणार नाही. जास्त बकवास करून फायदा नाही. देखो बघा सगळे बघा एक एक निघायला लागला बघा. ते जत्रा कशी असते बघा. पहिले पाळणेवाले पळतात. जत्रा बघा जत्रा संपली बघा. पाळणेवाले पहिले पळतात त्याच्यानंतर आपलं आलो. धावसंख्या 20. 3 बाद 20. परेश ठाकूर आजच्या सामन्यामध्ये ज्याने म्हणजे धमाल आणि बर्थडे बॉय तर तुम्हाला धन्यवाद देतो. जे उदंड आयुष्य लाभो जीवेश्वर शतम. अतिशय एक दमदार म्हणजे खरं म्हणजे हे धुतूम संघाचं एक ट्रम्प कार्ड आहे. नाही काविल नको आता बस झाली. अजून कोणाकोणाची उतरवणार ना जे आहे तर रक्त पण द्यायचा सोबत जायचा. काविल उतरता गोरसेची बाबत ते येस आउटसाइड द ऑफस्टम. उद्या दे ना बाहेर बाबा नाही तर नाक कापायची पाली येईल. धावसंख्या 21. 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. है देखो क्या डिलीवरी जबरदस्त अप्रतिम डिलीवरी. अरे उद्या त्याने करणार काय तिकडे दिवसभर देव्याला. दुपारी जरी जिताडी खायला दिली तरी म्हणतो मग मजा नाही. गोटे अंबाला उद्या बोलायला हरकत नाही बरं टाइमपास ना. मॅच कमी आहेत. येस उदय दांडेल पुन्हा एकदा वाईटचा इशारा. संघाचा टोटल स्कोर झाला 3 बाद 22. उद्या किती मॅच आहे? 2 सेमी 1 फायनल. आणि हा या दमदार टायमिंग 6 रन. तीन बाद 28. बघा गोरसे आणि बामण डोंगरी ज्या क्वालिफाय झाल्यात फायनल मध्ये गेले आहेत प्रथम स्पर्धेमध्ये. तिथं जरी गेले पण तो तुम्हाला इथं येणं आहे. परत संदीप तांडेल या पण आमच्या पण मॅचेस आहेत ना. मग आपला पण आहे की नाही अभिमान. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. मग बालेमाचं खासदार आहे पण म्हणतात ना मोठं कुले तर ते जग भुलं. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. उदय दांडे मी तसेच उभे राहा हात करून. ते दुसरे आहे त्यांना गुरुनाथ पाटलांना काय काम आहे ते देतील. वाईट नाही. यस म्हणून तुम्हाला कशाला शरीर तसेच उभे राहा. गुरुनाथ इकडे आहे का? अच्छा अच्छा. ओहो उडाया.
हात में और ये आउट. एकही दाच्या पुढे नाही गेला ना. कोण गेला दाच्या पुढं. एकही दाच्या पुढे नाही. अरे ज्यादा खेळले त्याला उतरा ना जरा. हा त्यांना उतरा. आता काय मॅच मध्ये काही राहिलं ना. राम नाही राहिला. स्वागत पाटीलला उतरा. आणि ते कुठे गेले खजिनदार. तिजोरीच्या चाव्या करकोडेला आहेत ते कुठे दिसतच नाही. बिच्छूबाई किधर आहे. किधर दिखत नाही. कुठं आहे. आहे का तिकडं. येस मांडवाचे मगारी आल्यापासून ते मांडवाच्या मगारीच आहेत. अरे आता आता 50 कशा मारणार. 3 वेळा उतरले तरी होणार नाही धावा. हा षटकार लागले. षटकार लाव. अरे एक धाव व्हायचे मारामार आहे. षटकार कुठून लागणार आता. 4-32 34 अर्धे झाले का. नाही नाही अजून अर्ध्या कुठे झालेत. त्याला शेवटचा बॉल म्हटते. किती अजून लास्ट 7 बॉल आहेत ना. चला राहिलं शेवटचं षटक. दमदार विजय प्रस्थापित करणार. 6 बॉल मध्ये 6 6 36 म्हणजे होऊ शकतात. जर मनात आणलं तर. मानलो तर हार ठाणलो तर जीत. यस होऊ शकतं नसं काही नाही. यस यस 6 बॉल मध्ये 6 षटकार. बॅट्समन कोण आहे. पोलार्ड आहे. पोलार्ड करू शकतील. जर 20,000 लावा. ते बॅलला सांगतो 10,000 तुला घे 10,000 त्याला देस. नाही असं नाही लावू शकतात. चला बॉलिंग मार्क तयार. राज ठाकूर 6 मध्ये 36 धावांची गरज. धुतुम संघाने मात्र शेवटच्या सामन्यामध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. परेश ठाकूर यांची दमदार खेळ आज रात्रभर यांनी दमदार केला आणि जाईल टॉप 4 मध्ये. अव्वल 4 पहिल्या दिवशी गेलाय गोरसई. दुसऱ्या दिवशी साईदाम नेरूळ. तिसऱ्या दिवशी बामण डोंगरी आणि चौथा अर्थातच राज ठाकूर. अरे परेश बघा 50ला किती वेळा मोकळा. 5 वेळा. येस तोंडरेला आम्ही होतो तेव्हा पण जबरदस्त परफॉर्म केला धुतुम संघाने. पहिला चेंडू तयार. आणि हा पहिली छकडी. हे देखो अजून चान्स आहे. 5 मध्ये 5 5 मध्ये 5 बघा. बघा कारवाऱ्यांची कशी उतरली जरा. आता शुद्धीवर आलेत. 40 बघा. झेल सोडला नसता तर चित्र वेगळं असतं. पण तो त्या भाषा चालत नाही. जो बहादूर होते उन्हें किस्मत भी साथ देते है. आणि फलंदाज बाद. यस पहिला दिला आवळा नंतर घेतला कोहळा. त्या पब्लिक झाली ते कशाला थांबतील मारायला. निहाल पाटील 4 मध्ये पाहिजे 30. 4 चेंडू मध्ये पाहिजे 30 धावांची गरज. राज ठाकूर आणि जाईल बॅट्समन. एकही 10 धावा क्रॉस डबल डिजिट क्रॉस करू शकला नाही. रौनक तांडेल डावकुऱ्याचा फलंदाज. चला यस यस उद्या देखील KPL करावे प्रीमियर लीग.
डॉट बॉल 3 बॉल मध्ये. गुरुनाथ पाटील शेवटची मॅच मात्र पाहिजेशी झाली नाही. येस स्वागत पाटील म्हणजे ओपनिंगला पडायला पाहिजे. एक इथं काही दोन चला येस करावी संघाचा बाजार उठवलेला आहे. दारुण पराभव व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये धोबी पछाड आणि सामन्याचा हिरो अर्थातच बर्थडे बॉय परेश ठाकूर या आणि याच्यानंतर जे अंपायर बाळासाहेब घोरपडे यांना सन्मानित करावं. आयोजकांना विनंती आहे प्लीज त्यांचं असेल ते मानधन. राकेश तांडे गेले का? चला